सेल्फ ट्रेन्ड डान्सर. मला वाटतं, की माझ्या वडिलांना नाही आवडायचं मी डान्स करणं. बरं. त्याच्यामुळे हां. इट वॉज व्हेरी सेल्फ ट्रेन्ड. मी खूप संडे टू संडे कार्यक्रम बघायचो आणि डान्सचे आणि त्याच्यातून मी बाय हार्ट करायचो गाणं, ती कोरिओग्राफी बाय हार्ट करायचो. माझ्या ओव्हर द पिरियड ऑफ लहानपणापासून ते कॉलेजपर्यंत मला मित्रमंडळी इतकी नव्हती किंवा मला जसं हवं तसं प्रेम मिळत नव्हतं. सो मला ती भावना खूप माहीत आहे एकटं राहण्याची, बरोबर. प्रेम न मिळण्याची, इग्नोर केलेली भावना. आणि तुला पण माहिती आहे अशा किती काही कार्यक्रम मी सोडले पण आहे, की मला तिथे मजा येत नाही कारण मला असं वाटतं मी माझ्या आनंदासाठी काम करतो आणि जर मला माझा आनंदच मिळत नसेल तर मग ते काम नाही, काम ते मनासारखं होत नाही. नाही होत. खूप कमी लोकांना नवरस हा प्रकारच माहीत नाही अजूनपर्यंत. ते फक्त कोरिओग्राफ करतात. लावण्या बऱ्याचशा पुरुषांनीच लिहिल्या. हो. कारण की बऱ्याचशा कोरिओग्राफ पण पुरुषांनीच केल्या म्हणजे शाहीर जेवढे आहे आपल्याकडे किंवा म्हणजे तू पुलांच्या पण बघ सगळ्यांनी लिहिलंय, सगळ्यांनी लावण्या लिहिल्या आणि मला वाटतं पुरुषांनी जितकं सुंदर त्यांनी स्त्रीला लिहिलं आहे, अमृता आणि माझं खरंच एक अनब्रेकेबल बॉन्ड आहे कुठेतरी आणि म्हणून ते बाईगमध्ये दिसतं. आपण फक्त लाइक्स आणि कमेंटच्या दुनियेत जगतोय सध्या. हं. बट आर यू एन्जॉयिंग दॅट थिंग? नमस्कार, नमस्कार मंडळी. मजा आली पाहिजे. अर्थात बसमध्ये असा, टॅक्सीत असा, रिक्षात असा किंवा स्वतःच्या कोशात असा. मजा आली पाहिजे हे आपलं ब्रीदवाक्य घेऊन संहिता क्रिएशनतर्फे हा पॉडकास्ट घेऊन एका स्पेशल व्यक्तीसोबत गप्पा मारण्यासाठी मी इथे येऊन बसलोय. आणि मी खरं तर आहे ना बसलोय म्हणणं एका अर्थाने बरोबर आहे. कारण बैठकीच्या नृत्याचा एक प्रकार त्याने जगभरात नेलेला आहे. पण मोस्ट ऑफ द टाईम दिवसाचा तो उभाच असतो. कारण त्याचं कार्य जे आहे ते असं लोकांना नाचवणं, स्वतः नाच एन्जॉय करणं या पद्धतीचं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल मराठीतला, हिंदीतला आघाडीचा नृत्य दिग्दर्शक, कोरिओग्राफर आणि स्वतः एक उत्तम डान्सर आणि माणूस असलेला आपला सर्वांचा आवडीचा मित्र आशिष पाटील आपल्यासोबत आहे. नमस्कार. मजा आली पाहिजे आशिष. येस, मजा आली पाहिजे. खूप खूप धन्यवाद मला हे बदल हो. नाही, हे नाव करेक्ट तसं हीच मजा आहे. खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि येस, आज मजा करूया आपण. पण तुला सांगतो मजा आली पाहिजे जेव्हा हा धाक घातला गेला किंवा या पद्धतीचा कार्यक्रम करायचा. काही ना माणसं सिलेक्टिव्हली माझ्या पहिली डोळ्यासमोरून गेली वैयक्तिक निवड म्हणून, की बाबा मजा आली पाहिजे म्हणजे मी आयुष्यात भेटल्यानंतर एखाद्या माणसाला मला गेल्यानंतर पण तो आठवतो आणि ती मजा आहे ना ती राहते. मग ती चांगलीच मज्जा, हास्य विनोद असं नाही. तर त्याच्याकडनं काही 4 गोष्टी घेतल्या, आपल्या 4 गोष्टी त्याने ऐकल्या. काम करण्याचं जे फील आहे ना, ते तुझ्याबरोबर काम केल्यानंतर मला येतं. धन्यवाद. आणि म्हणून आपण एका काउचवर बसून शांतपणे गप्पा मारू आणि मला शकतो. चांगलंच आठवतंय, की ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या काळातच तू मला फोन केला होतास हो, आणि हो, हो. की मला पहिलंच तुझ्याबरोबर करायचं आहे. पण करायचंय. ऑफकोर्स मी रिहर्सल्स किंवा हो, इकडे हो. ट्रॅव्हल करत होतो तेव्हा हो, आउट हो. ऑफ इंडिया त्याच्यामुळे नाही झालं. बट येस फायनली मी ह्या काउचवर आहे आणि लेट्स किल इट. नाही, नाही खरंच. मजाच करण्याआधी तुला म्हणलं तर तुझ्यासाठी एक माझ्याकडे संबोधन आहे. हं, एकापेक्षा एक. हं, त्या कॅटेगरीमधलं तू आहेस. हं. का म्हणतोय मी? कारण हा कार्यक्रम आहे ना, काही वर्षांपूर्वी एका लोकप्रिय चॅनलवर म्हणजे झीवर आला आणि त्याच्यानंतर तुझ्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. हो. तर त्या कार्यक्रमाची क्रेज अजूनही आहे हो, लोकांमध्ये. हो. तर मग आणि आशिषच्या त्यातल्या नृत्यांची सुद्धा. तर त्याबद्दल एक जरा मला सुरुवातीला थोडक्यात सांग ना, की काय कलाटणी मिळाली रे? एकापेक्षा एक नावातच सर्वस्व आहे, की एकापेक्षा एक असे उत्तम कलाकार निवडले होते आणि आपले सगळ्यांचेच लाडके आपले महागुरु सचिन पिळगावकर सर यांचा हो. हा शो होता आणि मी 3rd सीझनचा कंटेस्टंट होतो. तेव्हा तर आम्ही 7 कंटेस्टंट सिलेक्ट झालो होतो आणि मग त्याचे टॉप 6 झालं होतं. त्या टॉप 6मध्ये मी पोहोचलो होतो तिथपर्यंत. ओके. जवळपास 9 महिने हा शो चालला होता आणि मला वाटतं एकापेक्षा एक सारखा प्लॅटफॉर्म प्रत्येक कलाकाराला मिळाला होता. फक्त खूप कमी लोकांनी त्याचा प्रॉपर ऑप्टिमम यूज केला. मी तो कार्यक्रम जिंकलो नाही, पण मला वाटतं त्या कार्यक्रमातून मिळालेलं ज्ञान आणि त्या कार्यक्रमातून मिळालेली जी फेमची गोष्ट आहे, ती मी कशी आपल्या कार्यात आणली आणि मग त्याच्यामुळे आज मी कदाचित इथे पण आहे. ते एक एक कारण असू शकतं माझ्या आयुष्यातलं अजून, की माझा जो एक म्हणतो ना आपण टेबल टर्न झाला वॉज एकापेक्षा एक बडे, एकापेक्षा एक 3rd सीझन. तू जे नाव घेतलंस महागुरु सचिन पिळगावकर ते स्वतः तिथे परीक्षक म्हणून हो. बसायचे. त्यांच्या मौलिक सूचना असायच्या
आणि त्यांची जी एनर्जी आहे ती आताही या वयात ते ज्या एवढीच स्वतःला टिकून ठेवतात आणि फ्रेश आहेत, तो फ्रेशनेस तू पुढे त्यांच्या नृत्याचा सुद्धा आणि त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचा सुद्धा घेऊन पुढे निघाल्यास हे त्या तुला कार्यक्रमाने दिल्या आणि तुझा ऑडियन्स सुद्धा दिला. ऑफकोर्स ॲब्सोल्युटली. आता आपण वेगवेगळ्या प्रश्नांचा तुझ्यावर भडीमार करणार आहोत. तू कोरिओग्राफर तर आघाडीचा आहेस, मराठीत, हिंदीत, बॉलिवूड सगळीकडे तू आता काम करतोस. परदेशात सुद्धा तुझं नाव आहे. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं मला आवडणारा जो माझा कनेक्ट असतो प्रत्येकाशी, तो त्याचं तुझ्याशी काय आहे, की तुझं ना पहिलं तर माणूस असणं, की ह्युमन म्हणून तुला गोष्टी कळतात, की समोरच्याकडे पण तू ना माणूस म्हणून आधी बघतोस, मग कलावंत म्हणून बघतोस, की चल बाबा तू कोरिओग्राफर आहेस, तू डान्सर आहेस, चांगलं आहे, पण तुझा प्रॉब्लेम काय, काहीतरी तुझ्यातनं बाहेर येत नाहीये बघ, ह्याच्याकडे लक्ष असतं तुझं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझा बेधडकपणा. तर मला विचारायचं हे मूळ जे आहे ना ते शालेय जीवनात कुठेतरी आपल्याला ना छान असं कंपनी, आई वडिलांचं आशीर्वाद काहीतरी घडलेलं असतं की आपण ना ते बेधडक बनतो. तर ते कसं काय तुझ्यात आलं की मी आहे असंच? मला वाटतं की एक तर मी सगळ्यात आत्ता जो मी आहे तो जर तुम्हाला त्या काळात बघितलं असेल शाळेत, तेव्हा मी खूप शाय होतो. म्हणजे मी खूप कमी बोलायचो. कारण की मला वाटतं की जे तू म्हणाला की माणूस म्हणून मी आधी कोणत्याही कलाकाराला किंवा व्यक्तीला माणूस म्हणून का बघतो, कारण की माझ्या ओव्हर द पिरियड ऑफ लहानपणापासून ते कॉलेजपर्यंत मला मित्रमंडळी इतकी नव्हती किंवा मला जसं हवं तसं प्रेम मिळत नव्हतं. सो मला ती भावना खूप माहीत आहे, एकटं राहण्याची, बरोबर. प्रेम न मिळण्याची, इग्नोर केलेली भावना. त्याच्यामुळे जर एखादी व्यक्ती माझ्या समोर असते तेव्हा किंवा कोणीही असतं, तेव्हा मला असं वाटतं की मी त्याला किती आपलंसं करावं आणि त्याच्यातून मग मला काम कसं काढता यावं हे मला ते समजलंय किंवा ते गिमिक मला कळलंय आणि त्याच्यामुळे माणूस म्हणून मी त्यांना तितकंच प्रेमाने बोलतो आणि माझं काम ते आपोआप चांगलंच होतं. कारण मला असं वाटतं जेव्हा तुम्ही माणसाला एक एक प्रेमाचे 2 शब्द बोलतात तेव्हा ते काम असं पटकन होतं. आता ह्या प्रोसेसमध्ये असं पण झालं, की कुठेतरी जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागलो, तेव्हा मला असं वाटायला लागलं, की लोकं आपला खूप फायदा घेतात. मग तेव्हा मी कुठेतरी ही लाईन मला वाटतं स्वतःला ठरवून डोक्यात ठेवली, की जैसे को तैसा, जशास तसं वागता आलं पाहिजे. जर तुला वाटतंय आशिष हे चुकीचं आहे, तर तिथे आवाज उचललाच पाहिजे. कारण की मी आईला खूप मानतो. आई मला पहिल्यापासून सांगते, की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त चुकीचा असतो, मला असं वाटतं. कारण जोपर्यंत तुम्ही आवाज उचलत नाही, तोपर्यंत तो स्ट्रॉंगपणे तो जात नाही. त्याच्यामुळे मला वाटतं तो माझा बेधडकपणा खूप जास्त प्रामुख्याने आता जाणवतो लोकांना. कारण की मला जे वाटतं ते मी बोलतो. मग ते चुकीचं असो किंवा पण मला जे वाटतं ते मी बोलतो. मला वाटतं हे चुकीचं आहे, तर हे चुकीचं आहे. बिकॉज ॲज अ ह्युमन मला वाटतं, की कुठेतरी माझा ऑरा त्याच्याशी कनेक्ट असतो. आणि तुला पण माहिती आहे अशा किती काही कार्यक्रम मी सोडले पण आहे, की मला तिथे मजा येत नाही. कारण मला असं वाटतं मी माझ्या आनंदासाठी काम करतो आणि जर मला माझा आनंदच मिळत नसेल, तर मग ते काम नाही, काम ते मनासारखं होत नाही. नाही होत. आणि तुझ्या बाबतीत सांगायचं ना तर मी डान्स बसवताना पण बघितलेलं आहे, की तुझ्याबरोबर तुझे असिस्टंट्स असतात, तुझा ग्रुप असतो. त्यांच्या डोळ्यात किंवा त्यांच्या एकंदरीत बॉडी लँग्वेजमध्ये दादाबद्दल किंवा आशिषबद्दल ज्या पद्धतीचा जिव्हाळा असतो, प्रेम असतं. येस. तर हे बॉन्डिंग जे आहे, की प्रत्येक माणसाला आपलं करून ठेवणं, त्याला स्वतःकडचं शिकवणं, त्याला मुलासारखं सांभाळणं, हे हे त्या हे केअरिंग नेचर पण तू त्या ह्याच्यातनं म्हणतोस, की ते प्रेम अरे यातनं आलंय. हो, मला तेच वाटतं, की जसं मी म्हटलं, की जी माणसं माझ्याशी जुळत गेली, जी माझी असिस्टंट टीम आहेत, माझे बरेच टीम मेंबर्स आहेत. सो कुठेतरी मला जे कोणी शिकवलं नव्हतं या इंडस्ट्रीमध्ये, की तू शिकला नाहीयेस ना? नाही डान्स तर विशाल किंवा नाही. मी ॲज अ सेल्फ ट्रेन डान्सर. मला वाटतं, की माझ्या वडिलांना नाही आवडायचं मी डान्स करणं. त्याच्यामुळे इट वॉज व्हेरी सेल्फ ट्रेन्ड. मी खूप संडे टू संडे कार्यक्रम बघायचो आणि डान्सचे आणि त्याच्यातून मी बाय हार्ट करायचो कारण ती कोरिओग्राफी बाय हार्ट करायचो. तेव्हा माझी मेमरी स्ट्रॉंग होती. आणि परत आपण त्या विषयावरती येऊ माझ्या असिस्टंट टीमचं, की माझे टीम मेंबर्स ला मला ते शिकवायला आवडतं जे मला कोणी शिकवलं नाही. आणि मला ही कुठेही इन्सिक्युरिटी नाही त्याच्यामुळे, की जर मी त्यांना हे शिकवलं तर कुठेतरी हे जाऊन मला बॅकस्टॅब करतील किंवा ना त्याच्यामुळे मला त्रास होईल. कारण की मला असं वाटतं जे माझ्या नशिबात आहे किंवा जे माझ्या कर्मात आहे, माझा कर्मा जर स्ट्रॉंग आहे तर ते मला मिळणारच आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं, की माझ्या कुठलेही मी जेव्हा अवॉर्ड फंक्शन्स करतो किंवा आपण केले किती काम एकत्र किंवा मी
कुठलंही काम करत असतो तेव्हा एक वेगळा ऑरा असतो आमच्या अख्ख्या सेटवरती. म्हणजे असिस्टंट टीम म्हणू नको, डान्सर्स टीम म्हणू नको, इव्हन बॅकचे सगळे जे लाईट्समॅन, कॅमेरामॅन ते लोक इतकं एन्जॉय करतात. हा चांगलं सांगितलं की ते तुमचं काम आपोआप होतं, पण तेच तुम्ही ओरडून सांगितलं ना तर कुठेतरी मग ते चिडचिड राहते, ती निगेटिव्हिटी तयार होते. त्याच्यापेक्षा आपण जे पॉझिटिव्हली आलो ते पॉझिटिव्हली होणार. थोडा वेळ लागेल पण होणार. पहिली गोष्ट म्हणजे फार महत्वाची राहून गेली. पहिला प्रश्न खरं तर हा असायला होता, की इतकं काम केल्यानंतर तू बघतोय खूप वर्ष आपण ओळखतो आणि काम करतोय. तुझं ना ऑरा, आता तू शब्द वापरलास. ऑरा असेल किंवा तुझं फिटनेस असेल, ते एकंदरीत ग्लो असेल किंवा काम करण्याचं पद्धत असेल, हे सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या तशाच आहेत. म्हणजे छान कालानुरूप अपडेट पण झालेले आहेत आणि छान आहेत. तर ह्याच्यात तू मेडिटेशन किंवा या गोष्टींचा काही सहभाग करतोस तुझ्या जीवनशैलीमध्ये? मी नेहमी माझ्या वर्कशॉप्समध्ये पण किंवा इन जनरल पण जेव्हा मी कोणाशी बोलत असतो तेव्हा मी सांगत असतो की मी स्पिरिच्युअली खूप कनेक्टेड आहे. म्हणजे माझ्या लाईफमध्ये एक पॉवर मला माहिती आहे ती आहे कुठेतरी. मग ते कोणतेही म्हणजे गणपती बाप्पाला तर मी खूप मानतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. स्वामींना पण मी खूप मानतो. सो मला वाटतं कुठेतरी ती एक पॉवर आहे. म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगत असतो, जेव्हा तुम्ही फ्रस्ट्रेटेड असाल, शांतपणे बसा, 10 मिनिटं डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःचं नाव स्मरण करा. आपण स्वतःवर जेवढं प्रेम करतो ना, ते आपल्या आईशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. त्याच्यामुळे व्हेन यू स्टार्ट लव्हिंग युअरसेल्फ, जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल विचार करायला लागतात त्या मेडिटेशनमध्ये, तेव्हा तुम्हाला कळायला लागतं की ओ येस, हे मी करू शकतो. आणि मी 3 शब्द खूप मेजरली फॉलो करतो, म्हणजे आय कॅन, आय मस्ट अँड आय विल. ॲटलीस्ट आय ट्राय टू रीच परफेक्शन. आणि मला वाटतं कुठेतरी मेडिटेशन मला खूप हेल्प करतं. आणि हे आत्तापासूनच नाही, मी लहानपणापासून मेडिटेशन करतोय. मेडिटेशन म्हणजे मी आधी तर 30-30 मिनिटं, 1-1 तास असं माळ जपायचो प्रॉपर. पण आता वेळेमुळे थोडंसं कमी, पण मी सोडत नाही. कारण की सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना मी ह्या दोन गोष्टी नेहमी करतो. कारण मला असं वाटतं रात्री तुम्ही ज्या थॉटनी झोपता तेच थॉट तुमच्या ब्रह्ममुहूर्तावरती तुमच्या स्वप्नात पण येतात. त्याच्यामुळे जर तुम्ही पॉझिटिव्ह काहीतरी विचार करत असाल तर ते काम तुमच्या दुसऱ्या दिवशी तितकंच उत्तम होतं. ओके. असं मला वाटतं. खूप लोक असं विचारतात मला की तू नेहमी इतका हसत कसा असतो, किंवा तू नेहमी मी पण ह्युमन आहे, मला पण इमोशन्स आहेत. पण मला असं वाटतं, मला ते समजलंय की कंट्रोल कसा करायचा त्या इमोशनला, किंवा त्याच्यावरती सोल्युशन आहे. कारण की आपण नेहमी इथे अडकतो की यार मी प्रॉब्लेममध्ये अडकलोय, आता कसं होणार. पण आपण हा विचार करत नाही की यार प्रत्येक प्रॉब्लेमला जर सोल्युशन आहे देन वाय टू वरी. किंवा जर सोल्युशन नाहीये स्टिल वाय टू वरी. प्रॉब्लेम तो उधर एकतर सोल्युशन असेल किंवा नसेल, असेल तर उत्तमच. सो मला वाटतं की कुठेतरी मला ह्या 4-5 ज्या गोष्टी त्या मी खूप फॉलो करतो. कल्याण हे त्याची म्हणजे शहाड, कल्याण ह्या परिसरामध्ये तू लहानाचा मोठा झालास, तिथे शाळा शिकलास. एखादा माणूस असेल, लहान मूल असेल, तर तो इतक्या मोठ्या कोरिओग्राफीच्या किंवा कुठल्याही कलाक्षेत्रातल्या लेवलपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे, तो साधा नाहीये. एक किस्सा मला ह्याच्यात शेअर करायचा, जो मी खूप कमी शेअर केलाय, म्हणजे मी नाहीच केलं. मला असं वाटतं की जसं मी म्हटलं की शाळेपासून ते कॉलेजमध्ये इट वॉज नॉट इझी बीन अ बॉय, म्हणजे बीन अ मेल क्लासिकल डान्सर, लावणी किंवा क्लासिकल डान्स करणं. आणि एका लग्नाच्या कार्यक्रमात, आमच्या घराच्या कार्यक्रमात मी आणि आई गेलो होतो आणि बाबा देखील होते. आणि असे जमा होतात ना आपले फॅमिली मेंबर्स सगळे. तर त्या त्या गप्पा गोष्टींमध्ये कोणीतरी मी तिथे असताना माझ्या आईला बोललं की अरे तुमचा मुलगा असा बायकांसारखा नाचतो किंवा. आणि माझी आई त्या क्षणी तिथे रडली होती. ओके. सो ते माझ्या इतकं डोक्यात बसलं होतं ना की ह्या ज्या लोकांनी माझ्या आईला 4 चौघात रडवलं आहे, हीच लोक उद्या येऊन माझ्या आईला आमंत्रण देतील कार्यक्रमासाठी. आणि जे आज होत आहे तो सीन झाला ना, तो माझ्यासाठी इट वॉज अ चेंज ओव्हर. की नाही, भले मी BSc IT केलंय, मी बिर्ला कॉलेजचा स्टुडंट आहे, हॅव डन माय BSc IT. मी जॉबला होतो एअर इंडियामध्ये. मी जॉब सोडून डान्स पॅशन म्हणून पकडला ॲज अ करिअर. कारण मला असं वाटलं की माझा जन्म ह्याच्यासाठीच झालाय. आणि परमेश्वर प्रत्येकामध्ये परमेश्वर काही ना काही एक क्वालिटी देतो, ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. म्हणजे हे फार कमी लोकांना कळतं की आपली दिशा काय आहे, मी काय आहे. कारण काय नाही, इमिटेशन खूप लोक करतात की यार हो, म्हणजे तू जर ठरवलं असतंस की मेरे को ना वो शामक दावर जैसा, ए मॉडर्न ये या वैभवी मर्चंट जैसा करणं, काही सर्वच म्हणजे त्याच्यासाठी मी नेहमी एक लाईन वापरतो, म्हणून की ट्राय टू गेट इन्फ्लुएन्स. म्हणजे लोकांकडून तुम्ही इन्फ्लुएन्स व्हा, पण कॉपी नका करू. नाहीतर मग जर कॉपी करायला लागलो, जर मला बनायचं होतं ऋतिक रोशन,
तर मग जर मी इतरीसारखंच जर नाचायला लागलो तर मग ऋतिक आणि माझ्यामध्ये काय फरक आहे? काय त्याच्यामुळे कदाचित मी बीन अ मेल मी माधुरी दीक्षित यांना खूप फॉलो करतो. अख्ख्या जगाला माहिती आहे ते माधुरी दीक्षित आणि सरोजींना. सो मला होतं की ती बाई काय करते त्या गाण्यामध्ये ते मला शिकता आलं पाहिजे. लहानपणापासून दूरदर्शनवरती चित्रहार नावाचा कार्यक्रम यायचा हो आणि आमच्याकडे टीव्ही नव्हता. आम्ही चाळीत राहणारे, तर आमच्या बाजूकडे टीव्ही असायचा. तर मी जाऊन बसायचो आणि ते गाणं एव्हरी संडे सेम गाणं यायचं दोनदा तरी. मग मी गाणं बाय हार्ट करायचो आणि तेव्हा माधुरी दीक्षित वॉज ऑन टॉप. म्हणजे माधुरी दीक्षित, श्रीदेवीजी, जुही चावला यांची गाणी यायची आणि कुठेतरी मला वाटलं यार काय नाचतात हे. आणि मग मी ते गाणं बाहेर करून घरी येऊन आरशासमोर ते ट्राय करायचो गाणं म्हणत. 1, 2, 3 वॉज वन ऑफ द सॉन्ग की जे मला असं होतं की यार काय 11 मिनिटं नाचली ती बाई. म्हणजे तेव्हा असं वाटायचं ना की काटवीटमध्ये काही शूट होतं. 11 मिनिटं नाचलीच, कॉस्ट्युम चेंज, तेव्हा एवढी अक्कल नव्हती आपल्याला. आणि तेव्हा कुठेतरी त्याच कार्यक्रमात एकदा सरोजी आल्या आणि ते तेव्हा मला कळलं की ओ ही नाचत नाही, ह्या शिकवणाऱ्या टीचर आहेत ज्याला कोरिओग्राफर असं म्हणतात. सो तेव्हा मी सरोजींना क्लोजली फॉलो करायला लागलो. मी कधी सरोजींबरोबर काम नाही केलंय, पण जसं म्हणतात ना की एकलव्यासारखं मी त्यांचं काम फॉलो केलंय की त्या काय करतात गाण्यामध्ये. आणि आज तुम्ही मला जे काही नाचताना बघतात, माझे जे काय हावभाव लोकांना आवडतात ते ह्या 2 बायकांमुळे आणि ऑफकोर्स माझ्या आईमुळे की तिने मला ते सांगितलं की हे बघ, हे बघ, हे असं असतं. मी इतकं ते मॅनिफेस्ट केलं होतं की ह्यांना मी भेटणार. आणि मी एका रियालिटी शोमध्ये माधुरींसमोर जेव्हा नाचलो त्यांच्यासमोर, तेव्हा त्या म्हणाल्या की एक्सप्रेशन काय होते तुझे, बस. मला असं झालं की देव बोलला. आणि सरोजींकडून मला 100 रुपयाची नोट मिळालेली, ती अजूनपर्यंत माझ्याकडे. मला असं वाटतं जाण्याआधी माझ्यासाठी तो ते म्हणजे त्या गेल्या त्याच्या 2 वर्ष आधी तो शो झाला होता. सो कुठेतरी हे कनेक्शन ना मी कालांतर ठेवलंय. आणि ज्यावेळेस मला ती न्यूज आली होती की सरोजी नाही राहिल्या कोविडच्या काळात, तेव्हा मी डोळे बंद केले, मेडिटेट केलं आणि मी एकच सांगितलं की सरोजी मैं आपकी लेगेसी आगे तक लेके जाऊंगा. मी तुमचा हा जो डान्स फॉर्म तुम्ही जो आणलाय इंडियन्स, जो त्यांनी जे आणलं होतं ना ते स्त्रियत्व होतं. म्हणजे स्त्री कशी दिसावी, स्त्री किती सुंदर दिसू शकते हे त्यांना कळलं. मला असं वाटतं आणि हे आता कोणाला नाही कळू शकत ते. त्यांचं अडॉप्टेशन माधुरीने जेवढं स्ट्रॉंगली केलं तेवढं Exactly. कुठल्याच आता माधुरी नंतर कोणीच होणी नाही असं मला वाटतं. कारण की ती पापण्यातून बोलते. म्हणजे तिच्या पापण्या पण जेव्हा हलतात तेव्हा असं वाटतं ती काहीतरी बोलली. म्हणजे तिने फक्त इकडे जरी बघितलं आणि फक्त एवढं करते की समजायचं की तिने काय एक्सप्रेस केलंय. प्रत्येक नर्तकाला किंवा कोरिओग्राफरला नवरसांचा भाव कळला ना तर सॉर्टेड आहे लाईफ. खूप कमी लोकांना नवरस हा प्रकारच माहीत नाही अजूनपर्यंत. ते फक्त कोरिओग्राफ करतात. किंवा तू पण जेव्हा लिहितो किंवा व्हेन यू राईट समथिंग, आपण एक भाव पकडतो. म्हणजे हा विरहाचा भाव आहे, हा आनंदाचा भाव आहे, हा दुःखाचा, हा सुखाचा भाव आहे किंवा बिभत्स भाव आहे. ते चेहऱ्यावरती कसं येणार जर तुम्हाला रसच माहीत नाहीये. आणि नृत्यामध्ये जसं आपण सुरांमध्ये म्हणतो 7 सूर असतात, नृत्यामध्ये हे नवरस तितकेच महत्वाचे आहे. बरोबर. परफॉर्मर आर्टिस्ट आहेत जी किंवा कोरिओग्राफ करतात, त्यांनी सरोजींचं आणि माधुरीचं जवळपास जाऊन बघावं काम. कारण की मला वाटतं ते आपलं भारत आहे, ते आपलं इंडियन डान्सिंग आहे जे आपण आजकाल मिस करतोय. नाही, खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण कोरिओग्राफ करण्याच्या एका काळामध्ये आपण आहे ना वेगवेगळे फॉर्म जे नवीन विकलं जाते ना येस, ते टाकून देऊ. म्हणजे जसं मी नेहमी म्हणतो की कितीही तुम्ही बर्गर खा पण वडापाव तो वडापावच आहे. तिकडे वडापाव हवे प्रोडक्शनचा दुसरा तिसराच आहे ना त्याच्यामुळे पण गंमत अपाट. आशिष पाटील म्हटलं की मला आठवते ती म्हणजे लावणी. म्हणजे पूर्वीच्या काळी आपण सिनेमातनं बघायचो इमेज होती व पाटील. Yes. पाटील अशी इमेज होती की बाई वाड्यावर या किंवा बाई नाचली पाहिजे, आय जत्रेत तमाशा नाही तर कसं व्हायचं. हे म्हणजे बायका नाचवणारे पाटील, पाटलांची इमेज तशी होती. आता आशिष पाटील येतो, मग आता त्याच्याकडनं काय काय बाई नाही, तो स्वतः बाईचा आविष्कार, बाईचा अलंकार असलेला एक दागिना म्हणता येईल महाराष्ट्राचा लावणी, तो स्वतः पाटील की लावणी 7 समुद्राच्या पलीकडे घेऊन जातो. हा एक पोएटिक जस्टिस मानतो. तुझं काय प्रेम आहे एवढं लावणी? मला असं वाटतं की जसं मी म्हटलं 2 स्त्रिया माझ्या लाईफ, 3 स्त्रिया मी म्हणेल, आई, माधुरीजी आणि सरोजी. पण कुठेतरी मी जेव्हा हे शिकत होतो तेव्हा मला म्हणजे मी हे ऑब्झर्व करत होतो तेव्हा मला असं वाटलं की देवाने एक इतकी सुंदर जी व्यक्ती किंवा जे काही बनवलं आहे ती स्त्री आहे. म्हणजे जसं तू आता म्हणतोय की नाही लावणी म्हणजे पाटील म्हणजे बायका नाचवायचे, नाही, लावण्या बऱ्याचशा पुरुषांनीच लिहिल्या आहेत. हो, कारण की कोरिओग्राफ पण पुरुषांनीच केल्या आहेत. म्हणजे शाहीर जेवढे आहे आपल्याकडे किंवा म्हणजे तू पुलांच्या पण बघ सगळ्यांनी लिहिलंय. फॉर एक्झाम्पल मी तुला देईल जसं अप्सराची स्टार्ट लाईन आहे की कोमल काया ती मोह माया उनव. सो तेच म्हणजे तेच की कोमल काय आहे तिची हे कोणी लिहिलंय ना, फक्त ते फेमिनाईन गायलंय.
माझे हे इंटरप्रिटेशन आहे. आणि पूर्वीच्या काळात मला वाटतं की लावणी बरोबर छक्कड नावाचा जो प्रकार होता, जो पुरुष स्त्रियांसाठी गायचे, म्हणजे पुरुषांनी म्हणलेल्या स्त्रियांसाठी लावण्या, तो कुठेतरी मला हे सगळं जेव्हा मी वाचत होतो किंवा बघत होतो तेव्हा मला असं वाटलं की यार आत्ता जी मी काही लावणी बघतोय काही वर्षांपासून ती कुठेतरी बिभत्स वाटायला लागली, किंवा नुसतं होड दाबणं डोळा मारणं ही लावणी आहे का? तर जर मी पुरुष म्हणून इतका विचार करतो तर स्त्रिया म्हणून स्त्रिया त्याचा विचार का करत नाही? आणि म्हणून कुठेतरी मी लावणी खूप अडॉप्ट केली पर्सनली. आणि मला असं वाटलं की मी ही कशी पसरू, म्हणजे लोकांना, म्हणजे हिंदीमध्ये तर जवळपास जोपर्यंत मी रियालिटी शोजमध्ये गेलो तोपर्यंत वाटायचं की लावणी म्हणजे आयटम सॉन्ग, लोकनृत्याचा प्रकार हे लोकांना माहीतच नव्हतं. जेव्हा मी लावणी सादर करायला गेलो तेव्हा त्यांना कळलं, ओ अच्छा आशिष लावणी ऐसा भी होता है. म्हटलं येस, त्याच्यामध्ये एक वेगळा, म्हणजे म्हणतात ना लावणीमध्ये ना, इट इज ती एक लाईन आहे की डू द लेस अँड इट विल बी मोर इफेक्टिव्ह. म्हणजे मला स्टंट नाही करायची, कार्टविलच मारली आणि स्प्लिटच मारली जे रियालिटीजमध्ये करतो आपण. मी आजपर्यंत जेवढे रियालिटी केले मी हार्डली एक कार्टविल मारली असेल. मी 3.5 मिनिटं स्टेजवर नाचलोय. 3.5 किंवा 4 मिनिटाचा जो टाइम लिमिट असतो, आता तर 2.5 झालाय तो कमी होऊन. सो मला वाटतं की तेव्हा कळलं लोकांना की मग तेव्हा तो प्रकाराला मी बॉली लावणीचा प्रकार एक फ्यूज झाला, कारण की हिंदीमध्ये मराठी गाणी सादर करायला देत नाही, तर बॉलिवूड आणि लावणीचा ठेका मिळून मी ते सादर करायला लागलो. आणि जेव्हा ते व्हायरल झालं तेव्हा मग लोकांची ती माग वाढली की आशिषकडून आम्हाला हे खूप बघायचं आहे. आणि मग अवॉर्ड फंक्शन्सला पण आपण तो डिझाईन करायला लागलो. बरोबर. मला वाटतं दॅट वॉज माय अचीवमेंट की मी ऑथेंटिक लावणी पण करत होतो आणि मी एक बॉली लावणी नावाचं प्रत्येक इव्हेंटला मी पुश करायचो की ये ऍड करो, हे चांगलं दिसेल. आणि कुठेतरी मग त्याची माग इतकी झाली की मी त्याचं शिबिर घ्यायला लागलो. कारण की लावणीची पहचान लोकांपर्यंत व्हावी म्हणून मला वाटतं की मी मॉडर्नायझेशन आणि जुनं घेऊन त्याचं मिश्रण करून ते करायला लागलो. ओके. आणि पुरुष म्हणून सुद्धा मला अजिबात रिग्रेट नाहीये की मी ती स्टाईल अडॉप्ट केली. कारण मला असं वाटतं की मी हे खूप वेळा म्हणतो की जसं अर्धनारी नटेश्वर शिवाचं रूप आहे, तसंच प्रत्येक पुरुषामध्ये थोडी स्त्री आणि प्रत्येक स्त्रीने थोडा पुरुष असतो. त्याचं मोजमाप वेगवेगळं. बरोबर. आणि जर परमेश्वरांनी मला त्याचं इक्वल माप दिलंय तर मी दोन्ही साईड्स त्याच्या एक्सपिरियन्स केल्या पाहिजे आणि त्या आणल्या पाहिजे. आणि यांचं आवडती म्हणजे असं मराठीत खूप लावण्या आहेत, पण असं की पटकन घ्या हे मला आवडते नाचायला. भरला आभाळ मधु कांबीकर यांनी ती लावणी, त्या अख्ख्या लावणीमध्ये बीटवर कसं नाचायचं, ऑफ बीट कसं नाचायचं, बरं रिदमिकली बसून बॉडी कशी हल्ली पाहिजे, आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे पिवळ्या पंखा त्यांनी त्याच्यात ते केलंय. ते असा पक्षी करू शकतो की पाऊस नाही, पिवळ्या पंखा पिवळ्या पंख ते असं येतं की असं ते आणतात आणि इथून असा तो पक्षी येतो, पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना बाई. म्हणजे बघ ना, आपण इमॅजिन करू शकत नाही की, आणि बरं ती आणि त्यांनी कोरिओग्राफ केली आहे. मधु कांबीकरांनी. एक होता विदूषक मधली. बरोबर. पिवळी साडी, अशी छान घनगट्ट साडी, म्हणजे ती बाई किती सुंदर दिसते. हे म्हणजे ब्लाऊज इथपर्यंत क्लोज्ड, काही प्रदर्शन नाहीये, पण अदाकारी म्हणजे सिक्सर. एव्हरी लाईन इज अ सिक्सर. म्हणजे मी नेहमी हे मुलींना पण म्हणतो, ज्यांना लावणीमध्ये काहीतरी एक्सप्रेशन मध्ये शिकायचंय तर ती लावणी नक्की बघा. भरला आभाळ. गाण्याच्या सिंगिंग मध्ये पण ते जे ना, सावळाचं ऊन मला ते अशा पकडतात ना ते, म्हणजे जर तुला ऊन पडल्यावरती किंवा शिवरिंग जे होतं त्याच्यामध्ये एक अजून एक ओळ आहे, मला ती चांगली आठवते की निळ्या मोराची थुई थुई, तर त्यांनी ना तो असा मोर पकडलाय आणि तो आला निळ्या मोराची थुई थुई थांबे ना. सो आपण असं करू शकतो, पण त्यांनी तो की मोर असा चालत थुई नाचते. सो मला वाटतं ती लावणी माझ्यासाठी वा या ती बैठकीची. मी ज्यांच्यावर पण लावणी कोरिओग्राफ केली त्यांना मी तो व्हिडिओ पाठवतो की ही लावणी बघा आणि मग रिहर्सलला या. कारण मला असं वाटतं ते एक्सप्रेशन येणं खूप गरजेचं आहे. बरोबर. बैठकीच्या लावण्या तशा कमी आहेत चित्रपटांमध्ये. त्यातली राजसा असेल किंवा ही, त्याच्यानंतर यारोजी आहे ती नंतर आणि आमची बाईंची, ते त्याच्यावरच येतं तुम्ही की बाईगावर जे दुमशान तुम्ही दोघांनी. आणि मी म्हणतो मला माहित नाही, पण जेव्हा तू आणि अमृता नाचताना
तेव्हा सेम सोल नाचतं असं हो, वाटतं. याचं कारण काय? आय डोंट नो. अमृत आणि माझं एक ट्युनिंग खूप वेगळं आहे बऱ्याच वर्षापासून. कारण आम्ही दोघं रियालिटीचे प्रोडक्ट आहोत. मी असं नेहमी म्हणतो आम्ही रियालिटी शोजचे प्रोडक्ट आहोत. त्याच्यानंतर आम्ही इंडस्ट्रीत आलो म्हणून तिचा प्रवास आणि माझा प्रवास बऱ्यापैकी सेम इयरचा आहे. ऑफकोर्स शी इज एल्डर टू मी, बट आमचं बॉन्डिंग खूप वेगळं आहे. म्हणजे आम्ही टॉम अँड जेरी आहोत. आमच्यात खूप वादावाद पण होतात, पण आम्ही टॉम अँड म्हणजे ते म्हणतात ना, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना. पण जेव्हा ती नाचते ना, तेव्हा मला एकंदरीत कळलंय, की कारण मी सरोजीकडून शिकलोय, की तुला तुझा आर्टिस्ट कळला पाहिजे. हं. सी तू किती छान नाचतो हे महत्वाचं नाहीये, पण तुझा आर्टिस्ट किती उत्तम नाचू शकतो, इथे तू गुरु म्हणून उत्तम ठरतो असं मला वाटतं. आणि अमृता आणि माझं खरंच एक अनब्रेकेबल बॉन्ड आहे कुठेतरी. आणि म्हणून ते बाईगमध्ये दिसतं. कारण की बाईगमध्ये पण अमृता इज बीन नेव्हर सिंग बिफोर. म्हणजे जी मुलगी थाई 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 तर नाचते, पण बाईगमध्ये एक तिची नजर येणं, मग ते कॅमेरा अँगल्स जे आम्ही शूट केलं, मला वाटतं त्या गाण्यामुळेच कदाचित मला हिरामंडी सुद्धा मिळाला होता संजय सरांचा. कारण की त्यांनी मला ते गाण्याबद्दल प्रामुख्याने सांगितलं, की तुला कळलंय बाई कशी दिसली पाहिजे कॅमेऱ्यामध्ये. आणि तो कलासक्त माणूस आहे जसं म्हणजे त्यांच्याकडून मला ती पावती मिळणं, मला कुठलंही अवॉर्ड नको होतं, की कारण की तो माणूस ते करतो जे माझी स्टाईल आहे. सो मला असं वाटतं त्यांच्याबरोबर काम करणं माझ्यासाठी माझं मॅनिफेस्टेशन होतं जे झालं. तर या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये लावणीला घेऊन आहे ना तू, किंवा इतर तुझ्या डान्स फॉर्मला घेऊन तू भारताच्या बाहेर पण जातोस. आणि हो. भारताच्या बाहेर तर तू प्रचंड काळ असतोस, बिझी असतोस. तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे, की आशिष पाटील येतो, मग 3च महिने थांबतो, वर्षभर का नाही, 2 वर्ष का नाही? हो, हे असतं. मग हे काय आहे म्हणजे तू कुठे कुठे रुजवलंयस मुळात? मी शिबिर खूप करतो. मला वाटतं की रेग्युलर क्लास करण्यापेक्षा ते आजकाल म्हणतात ना क्रॅश कोर्स, जसं मी म्हटलं अपडेटेड व्हर्जन आहे. हां. माझी पहिली ट्रिप झाली होती युरोपला, स्पेन, मॅड्रिड, बार्सिलोना. म्हणजे मी तिथे 1 महिना होतो जवळपास. आणि तिकडचे लोक म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन्स, जे तिकडची लोक आहेत, युरोपियन्स लोक, ते लावणी शिकायला माझ्याकडे आले. ओके. आणि त्यांनी कुठेतरी मला युट्यूबवर माझं बघितलं असेल काहीतरी शोजचं, आणि थ्रू मला त्यांनी सोशल मीडियावर कॉन्टॅक्ट केलं, की आम्हाला असं असं करायचं आहे, मग तुझे चार्जेस काय असतात किंवा काय. ते माझी फर्स्ट होतं तेव्हा मला एवढं माहीत नव्हतं. हां. बट देन युरोप नंतर मग मी चायना केलं, मी बँकॉक केलं, मी ऑस्ट्रेलिया केलं, मी UK केलं, त्याच्यानंतर दुबई केलं मी. सो मी असे बरेच कंट्रीज फिरतोय, पण माझी स्टाईल घेऊन. ज्या स्टाईलवर मला लोक म्हणाले होते, की ही स्टाईल खूप काळ चालणार नाही आशिष, लोक नंतर विसरतील, पण नाही. मला वाटलं, की हे माझं आहे, हे मला जर रुजवता आलं सगळीकडे जाऊन, तर मी ते उत्तमरित्या करेल. आणि जेव्हा मी तुला सांगतो ना, म्हणजे हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण मी जेव्हा पण शिबिर करतो, वर्कशॉप्स करतो प्रत्येक ठिकाणी जाऊन, तिथे ही नेहमी लगेच नेक्स्ट इयर ती रिक्वायरमेंट असते, की आशिषला परत बोलवा, ऑर्गनायझरला सांगतात ते लोकं, आणि मी दरवर्षी जातोय म्हणून. नाही, आणि ही अशा पद्धतीच्या लावणीची जी तू पेरणी करतोयस Yes. जगभरामध्ये, Yes. ती तशी चालू राहून त्याला चांगलं पीक येतंय ते येत राहो. मला एक सांग, की लावणी हा विषय इतका एक्सप्लोर केल्यानंतर तू जसं म्हणतोस, की माझ्यामध्ये थोडासा पर्सनॅलिटीचा एक मी म्हटलं, की कॉन्फ्लिक्ट जो होता, की इनर कॉन्फ्लिक्ट असतो, की मी त्याच्यावर मात केली. लावणी हा प्रकार सतत एक्सप्लोर केला, वेगवेगळ्या गोष्टी केल्या. पण कलेचा संबंध स्त्री पुरुष या गोष्टींशी नसतो, तो आत्म्याशी असतो. हा तुझा जो मुद्दा आहे, हा तुला कधी गवसला, की माझा सोल जे सांगेल ती कला आहे? मला वाटतं मी तेच ना, कॉलेज टाईममध्ये असताना जेव्हा मी इंटर कॉलेज कॉम्पिटिशन करायला लागलो, तेव्हा रंगमंचावरती जेव्हा मी नाचायचो, आणि जो ऑडियन्सचा म्हणजे रिस्पॉन्स असायचा टाळ्यांचा किंवा अप्रिसिएशनचा, ते मला इतकं आनंद देऊन जायचं ना. कारण की मला असं वाटतं, की त्या आनंदासाठी मी कदाचित त्या रंगमंचावरती अजून मनापासून नाचायला लागलो. हां. आणि कुठेतरी मी नाचताना ना, मी हे बघत नव्हतो, की माझी स्टेप कंप्लीट होते की नाही, पण माझा ऑडियन्स एन्जॉय करतोय की नाही, हे मी तेव्हापासून बघत होतो. म्हणून स्टेजचा मला इतकं फिअर नाही, कारण की आय लव्ह टू फेस माय ऑडियन्स. आणि मला आवडतं, की जेव्हा मी एखादी स्टेप करतो आणि समोरून जी वाह किंवा टाळ्यांची दाद येते, ती माझ्यासाठी जास्त काय म्हणतो आपण त्याला, इम्पॉर्टंट असते. आणि तेव्हापासून मला ते समजलंय, की जर मी मनापासून काही करेल ना, तर ते खूप जास्त पोचतं. म्हणजे शरीर आहे, पण जर तुझं सोलच नाचत नाहीये ना, तर ते पोचणार नाही. असे किती उत्तम उत्तम कलाकार आपल्याकडे आहेत, किंवा जे आता सोशल मीडियावर आपण बघतो, किती उत्तम लोक नाचतायत, पण कुठेतरी आपण जेव्हा त्यांना बघतो, ते आपल्याला वाटतं काहीतरी मिसिंग आहे. आणि ते मिसिंग माहितीये काय? सोल. आपण फक्त लाईक्स आणि कमेंटच्या दुनियात जगतोय सध्या. बट आर यू एन्जॉईंग दॅट थिंग? तुला त्याच्यात आनंद मिळतोय का?
भले त्याच्यात 4 पैसे कमी मिळतील, पण मला असं वाटतं की ते सोल, तुझी आत्मा तुला जर समजली ना की येस युअर सोल इज एन्जॉईंग दिस, मग भले ते झाडू मारणं असो किंवा ही उशी इकडची इकडे असो, पण ते मनापासून जर केलं ना तर ते 100% आहे मला वाटतं. सूर्य या एवढे वर्ष आता मी तू बघतोयस मला, म्हणजे मला आताही कोणी भेटतं तर तेच म्हणतात तू बदलला बिलकुल नाही, फक्त जरा अजून फेस वेगळा झाला किंवा, पण बाकी माझा स्वभाव, कारण मला असं वाटतं स्वभाव तुम्ही बदलू शकत काय बदलू शकत आहे? कारण की कुठेतरी तुम्ही खोटं वागू शकत नाही आणि मला ते जमत नाही. मी खोटं वागत नाही आणि मला जर कोणी खोटं वागलं माझ्याशी तर तेही मला सहन होत नाही. नाही, खोटं वागत नाहीस तू, याचे मला माझ्याकडे फोन कॉल्स आहेत. कारण तू मला पण प्रत्येक दादा हे काय आहे, हे काय झालं, ह्यानी पाहतं मला आम्ही 4 डान्स बसवलेत, तर माझं नाव 2च डान्स, एकाच डान्सचं नाव दिलं. तुम्ही करणार तू मला वाटतं की आपण सगळी लोक कामं करतो, म्हणजे इथे तूच नाही, आता कॅमेऱ्याच्या मागे इथे 4 लोक बसले, त्याच्या मागे पण अजून 2 लोक बसली आहेत. बरोबर. सो आपण सगळे कुठेतरी काम करतो आपल्या नावासाठी. पैसे मिळतात ते आहे, ते आपलं ब्रेड अँड बटर आहे, पण आपली जी फील्ड आहे ते आपण नावासाठी करतो. आणि जेव्हा मी माझा जीव ओतून टाकलेला असतो एका अवॉर्ड फंक्शनला आणि इंटिग्रेशन ऍड्स येतात ना सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी, त्या कोरिओग्राफरचं नाव तिथे असतं आणि आपले डान्स चालू आहे, बरं आर्टिस्टचे नाव येतात, लोकांना आर्टिस्ट माहित नाही कोण नसते, ते दिसतंय समोर, दिसतंय ना, मग आर्टिस्टची नाव जर येऊ शकतात तर कोरिओ मग म्हणे काय, तर आम्ही स्क्रोलला टाकतो. अरे पण स्क्रोलला नाही, बघ एकदा कार्यक्रम संपला की चॅनल चेंज होतं. आणि तुला माहितीये आय हॅव मेड दॅट रेव्होल्युशन, इतक्या वर्षांपासून तुला माहिती मी भांडून नावं टाकायला लावलेत, कारण की मला असं वाटतं मी नावासाठी काम करतो आणि मी जर माझं खूर पसीना अगर मैं एक कर रहा हूं तो माझं नाव लागलं पाहिजे. हा, जर तू मला 1 करोड देणार आहे आणि म्हणशील की मी लावणार ना, मला चालणार आहे, पण जर मला पैसे पण कमी मिळतात आणि माझं नाव पण लागत नाही तर मी चिडणार की. अरे आपल्याकडे परंपरा आहे की शौचालय बांधलं तरी नाव टाकतात. सन्मानी मी यांच्या शौचालय सोड, हा की एवढे पैसे दिले त्याचे बोर्ड असतात आणि आम्ही इतकी मेहनत केली. आणि मला असं वाटतं की बरं माझं तर सोड, म्हणजे आम्ही तर आमचं, माझ्यासाठी मी भांडतो, मला सांग माझा तर पुढचा मुद्दा आहे, हे डान्सर्ससाठी तर कोणी बोलत पण नाही. जी लोक कलाकारांच्या मागे नाचतात त्यांची मेहनत काय असते. कलाकारांना एक डान्स लक्षात ठेवायचा आहे, त्यांना अवॉर्ड फंक्शन मध्ये सलग 5 डान्स लक्षात ठेवायचे वेगवेगळ्या स्टाईलचे. बरोबर. आता त्यांचं जसं वागवतात त्या सेटवरती, त्यांना पाणी पण देत नाही रे. मग माझी तेव्हा खूप चिडचिड होते. सो मला असं वाटतं की येस आपण नावासाठी काम करतो आणि आपल्या आनंदाचा म्हणजे जे कलाकार आहेत जे आनंदासाठी पण परफॉर्म करतात ते करतात, पण कुठेतरी थोडासा रिस्पेक्ट आणि थोडंसं रिस्पेक्ट मी म्हणेल दिली ना तर सगळं सॉर्टेड लाईफ. नाही, पण तू हा विषय काढलास हे फार महत्वाचं आहे. मी म्हटलं ना, तू टीम घेऊन चालणारा माणूस आहे, तू एकट्याचा विचार कर नाही. मला स्वतःला ना नेहमी साईड काय म्हणतो आपण त्यांना, डान्स डान्स असं म्हणू शकतो. जे मॉबमध्ये नाचतात किंवा जे असिस्टंट्स असतात किंवा त्यांच्याबद्दल इतकं मला त्यांच्या प्रतिभेबद्दल आदर आहे आणि त्यांना मिळणाऱ्या संधीबद्दल कुठेतरी असं वाटतं की यार प्रत्येक जण काही संधी मिळत नाही, पण तरी पण तो त्यातनं काही ना काही करत असतो. म्हणजे कोणी स्वतःची अकॅडमी करत असतो, कोणी पर्सनल ट्रेनिंग करत असतो, कोणी कुठल्या शाळेत जाऊन शिकवत असतो, पण ते ना स्वतःला उभं करतात. कारण काय होतं बघ की कोरिओग्राफर त्याचं काम करतो, हे लोक साईड बॅक डान्सर्स करतात. बॅक डान्सर्सचं वय किती असतं, आपण शरीर आहे ना, नाचायचं यार तुला, तुझा चेहरा जरा कोराड, त्याला शेल्फ लाईफ, नवीन हिरो येणार मग त्याच्यासमोर तू कसा दिसणार, तुझं ते लाईफ म्हणजे फाईट करणारे सांगतो ना. एक्झॅक्टली, म्हणजे मी हेच सांगतोय म्हणून की रिस्पेक्ट जर म्हणजे तुम्ही बाकी काय देऊ शकत नाही तर रिस्पेक्ट तरी द्या. बरं तुम्ही रिस्पेक्ट देऊ शकत नाही, मग तुम्ही त्यांना या एम्युनिटीज प्रोव्हाइड करा. जसं काही इंडस्ट्रीजमध्ये असं आहे की जर डान्सर्सची असोसिएशन आहे जर 50च्या पुढले तर त्यांना पेन्शन पण सुरू होतं. आपल्या इथे असं प्रकार नाही की पेन्शन सुरू झालं पाहिजे. बॉलिवूडमध्ये असेल, टॉलिवूडमध्ये, मराठीमध्ये असं काहीच नाहीये. किंवा जर एखाद्या कोरिओग्राफरच्या काही समस्या आहे तर त्या सॉल्व्ह नाही होत. म्हणजे नवीन कोरिओग्राफर्स जे असतात आमच्यासारखे नवीन, मी तर खूपच लहान आहे अजून हे सगळं बोलायला, पण मला असं वाटतं की आमच्या पण काही समस्या आहे त्या नाही सॉल्व्ह होत कधी. किंवा काही काही आजकाल अवॉर्ड फंक्शन्समध्ये आपण बघतो की कोरिओग्राफर ही कॅटेगरीज काढलेली आहे. म्हणजे आम्ही जी इतकी वर्ष मेहनत करतो आम्हाला पण वाटतं की आम्हाला थोड्याशा आमच्या घरात पण ट्रॉफी लावाव्या आम्ही, पण नेमकी त्याच वर्षी कोरिओग्राफर अवॉर्ड हा प्रकार आहे. म्युझिकला अवॉर्ड आहे, बरं मेकअप मॅनला पण आजकाल अवॉर्ड आहे, कॅमेरामॅनला पण अवॉर्ड आहे, रंगभूषा. पण ज्याच्यामुळे म्हणजे जसं मी म्हणतो सिनेमाचा सोल असतो गाणं. गाणं आजकाल तुम्ही हुक स्टेपमुळे हिट करतात आणि ती हुक स्टेप कोण करतं? एक नृत्य दिग्दर्शक, मग
त्याच्याविषयी काहीच बोललं जात नाही. ते कुठेतरी मला अजून पण आय एम व्हेरी मच फायटिंग फॉर इट की ये नाम मिलना चाहिए. मला सांग की तू डोळ्यातनं बोलतोस, तुझ्या देहबोलीतनं नेहमी बोलतोस, तू एक्सप्रेस होत असतोस. पण जेव्हा खरंच आतून खूप मनातलं बोलायची वेळ येते, तेव्हा कोण असतं तुझ्यासोबत? कोणाशी बोलतोस तू? हे सांगावं की नाही मला माहीत नाही. पण हे पण पहिल्यांदाच हा प्रश्न मला कोणीतरी विचारलाय की कोण असते व्यक्ती. पण हॉनेस्टली स्पीकिंग मी एकटा असतो. बरं. मी स्वतःशी बोलतो. कारण की लाईफमध्ये इतके मी अप्स अँड डाउन्स बघितले आहे, की आता कोणावर विश्वास ठेवणं म्हणजे थोडं कुठेतरी मी खूप इमोशनली लगेच अटॅच होतो गोष्टींमध्ये. सो मी ते खूप आता सांभाळून ठेवतो. तर कदाचित ना जेव्हा मला असं काही वाटतं, बोलावसं वाटतं ना, मी बसतो रूममध्ये स्वतः एकटा आणि मी विचार करत असतो आणि मी स्वतःशी गमत असतो, की आशिष हे बरोबर केलंय का? मी लिहून काढतो ती गोष्ट, की अच्छा हे असं-असं आहे, असं-असं आहे. कारण की मला असं वाटतं, की मला अजून समजून घेणारं किंवा घेणारी अशी ती व्यक्ती अजून नाहीये किंवा मे बी ती असेल कुठेतरी, पण मला अजूनपर्यंत तरी नाही झालंय. म्हणजे आय एम स्टिल अ व्हेरी लोनली सिंगल पर्सन हू इज फायटिंग अलोन असं मला वाटतं. पण ते लवकरात लवकर जर कोणी व्यक्ती तशी असेल, तर तुझ्या आयुष्यात म्हणजे कुठल्याही पद्धतीने मित्र असे, मेंटॉर असे, काही मित्र तर ऑफकोर्स आहेतच माझ्या. म्हणजे माझे असे 2-3 मित्र आहेत ज्यांच्यासमोर मी खूप बोलतो, मी खूप रडतो. ऑफकोर्स मला त्यांच्याकडून काही अपेक्षा नसतात, की त्यांनी मला याचं सोल्युशन द्यावं. पण कुठेतरी माझं मन मोकळं होतं, असं मला वाटतं. हं. माझी चिडचिड, माझा राग, असा त्रास जे काही आहे मी बोलून जातो. पण येस, जेव्हा डिसिजन घेण्याची वेळ येते, तेव्हा कुठेतरी मला असं वाटतं मला स्वतःबरोबर बसावं लागतं ते डिसिजन घेण्यासाठी. मी कोणावर रिलाय नाही करत डिसिजनसाठी. कला म्हटल्यानंतर आपल्याला आठवतं कलेने वाढणारा चंद्र. आणि तुझ्याकडे आहे चंद्रकोर. माय गॉड! आणि टायटलला लाईन समजतेच. समजते नाही ती जो कोर ऑफ युअर हार्ट वगैरे असं काहीतरी. बट तर माझं म्हणणं आहे, मुळात तो आता एक मला आवडलं माहिती आहे ढोलकीच्या तालावर मला प्रथमेश आपला देसाई मित्र त्याचं कौतुक काय की त्याचे जजेसचे जे चॉईस होतं ना ते Yes. इतकं भारी होतं की पानसे तिथे होते, त्याच्यानंतर क्रांती होती. आशिष पटेल जो खरंच जस्टिस त्या स्टेजला देणारा की त्याला त्यातलं प्रॉपर कळतं. कारण लावणीचा येस कार्यक्रम आणि मला वाटतं की प्रथमेश देसाई ज्याला आपण शानू म्हणतो सगळे. सो ऑफकोर्स त्यांनी माझा प्रवास बघितलाय. कारण की एकापेक्षा एक पासून या सीन मी स्ट्रगलिंग आणि लावणी हा विषय मी कधी सोडला नाही. हं. आणि लावणीविषयी मी काय-काय केलंय हे त्यांनी पण बघितलंय. आणि जेव्हा मला पहिला फोन आला की "आशिष ढोलकीच्या तालावर हा कार्यक्रम पुन्हा येतोय, तू जज करशील का?" माझ्यासाठी होतं की ऑफकोर्स दिस वॉज द मोमेंट आय वॉज वेटिंग फॉर. कारण की हे माझं आहे आणि इथे मी खूप बोलू शकतो आणि मला खूप बोलायचं आहे लोकांसाठी आणि मी चांगलंच बोललो. मला वाटतं ऑन स्क्रीन मी खूप कमी कंटेस्टंट्सला कधी असं की मला आवडलेलं नाही. मी त्यांना सांगितलं म्हणजे मी असा नाही घास खाल्ला असेल, पण असा खाल्ला असेल चुका सांगण्यासाठी. आणि पण मला वाटतं त्या शोमध्ये मला असं वाटलं की आत्तापर्यंत जेवढे शो झाले होते त्या शोमध्ये लोकांनी चाळ दिली आहे, लोकांनी नथ दिली आहे, लोकांनी नऊवार सुद्धा दिली आहे. अशी कोणती गोष्ट आहे जी लावणी अशा शोमध्ये आपण देऊ शकतो कंटेस्टंटला आपल्याकडून. हं. तो कुठेतरी मला म्हणजे जेव्हा मी अख्खं लावणीचं परत बघत होतो म्हटलं की चंद्रकोर किंवा आपण कपाळाची जी टिकली आहे जर मी ती बनवली तर ती कशी दिसेल आणि चंद्रकोर कुठेतरी महाराष्ट्र आपण जेव्हा म्हणजे महाराजाच्या काळापासून अगदी महाराष्ट्र एक्झॅक्टली मग कुठेतरी ते महाराष्ट्राचं प्रतीक आहे. आणि तेव्हा मी माझे जे 2 टीम मेंबर्स आहेत शाल्मली आणि दुर्गा ह्यांचं एक हँडक्राफ्टचं त्यांचं स्वतःचं आहे डॅफ्टी डेज म्हणून. त्यांना मी सांगितलं की मला असं काही डिझाईन करून द्या, कसं दिसतंय आपण बघूया. आणि त्यांनी हाताने डिझाईन केली. इट इज मशीनवर बनवलेली नाहीये. सो कुठेतरी त्यांनी हे बनवलं आणि मला ते आवडलं आणि तेव्हा मी चॅनललाही सांगितलं की मला जर परफॉर्मन्स आवडला तर मला माझ्या आपल्या हृदयाच्या जवळ जी कोणत्या गोष्टी असेल तर मला वाटतं आपला अभिमान आहे तो जो चंद्रकोरचा कपाळावर आपण घेऊन मिरवतो इतक्या वर्षापासून, तर तो मला द्यायला आवडेल. आणि म्हणून मी ती लाईन पण बनवली की सो जी लावण्यवती मिळवणार माझ्या हृदयाचा वन्स मोर तिलाच मी देणार ही चंद्रकोर. अरे वा. असं बोलून मी ती लाईन बनवली. अशी मी लाईन बनवली होती. आणि येस मग कुठेतरी मग त्याच्यापासून मी कंटिन्यू ठेवलंय ते की मी नेहमी कुठे इंटरव्ह्यूला जातो, कुठे कार्यक्रमात जातो, मी ही माझ्या अभिमानाने इथे लावून फिरवत असतो आणि मला जर अगदीच काही आवडलं तर मी ती देतो सुद्धा. पण ती फार येस ती खूप सुंदर सुंदर बनवशी ज्यांनी बनवली शाल्मली. आणि त्याच्यानंतर अचानक मागच्या वर्षी मला असा एक मेसेज येतो, "अरे आशिष तू पैसे घेतलेस का?" म्हटलं "कसले?" "अरे कलर्स भाडी त्यांचा लोगो चेंज केलाय." चंद्रकोरचा ते वाचायचं झालं. ओ येस हो कलर्स मेरीचा लोगो चंद्रकोर झालेला आहे. आय एम द पर्सन गिव्ह दिस लोगो टू कलर्स मराठी. येस हँड्स क्रू. आता बघ जेव्हा
ओघाने मुलं येत होती, हो, मुली येत होत्या. हो, तर आता थोडं कमी वाटतं ना, हो. कारण की मी बघतोय ना, की खूप मॉब असतं. म्हणजे आता चल तेवढी रिक्वायरमेंट नसते असं नाही. पण ओघच थोडा कमी कमी झालाय. झालाय. म्हणजे हे का झालं? म्हणजे कथ्थक पूर्वीसारखं नाचत नाहीत, भरतनाट्यमला जात नाहीत, विशारद कोणी व्हायला बघत नाही, कोणी लावणीलाही रिस्पॉन्स नाही. देणं म्हणजे त्यांना काय म्हणतात कॉन्टिनेंटल किंवा वेगळ्या पद्धतीचे डान्स असतील, पण त्याच्यातही कोणी असं केलंय आणि स्पॅनिश डान्स केलाय किंवा असं काही म्हणजे डान्सचं पॅशन ओव्हरऑल काय म्हणणं काय? बसून राहायचंय का या पिढीला? मला पण ह्याच्यावरती उत्तर माहीत नाहीये. पण मला वाटतं, की ह्या पिढीला सध्या काय झालंय, की 4G किंवा 5G सारखं त्यांना सगळं चटकन पाहिजे. हं. म्हणजे आपण इतकी वर्ष किंवा असे असे अनेक कलाकार आहेत, जे इतक्या वर्ष फक्त पायऱ्या चढतात आहे आणि त्यांना अजूनही त्यांच्या त्या शेवटच्या पायरीचा गोल मिळाला नाही, तरी ते म्हणून अजूनही काम करतात आहे. हं. आत्ताच्या जनरेशनचं काय झालं, त्यांना लिफ्ट मिळाली आहे. हं. त्यांना लिफ्ट मिळाली आहे, ते डायरेक्ट वरच्या माळ्यावर पोहोचतात आहे, पण त्यांना हे कळत नाही, की त्या लिफ्टचा कंट्रोल त्यांच्या हातात नाहीये आणि म्हणून ती लिफ्ट कधी येऊन खाली आपटू शकते. त्याच्यामुळे आत्ताच्या जनरेशनसाठी मला खरंच भीती आहे. माझा भाचा आणि माझी भाची आहे, जे दे आर दिस जनरेशन. कुठेतरी मला ती भीती पण वाटते त्यांना घेऊन, की अ, हे नक्की काय शिकतात आहे हं. आणि पेशन्स लेव्हल तर हं, 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 हं. शून्य झालाय सध्याच्या पिढीमध्ये. अरे ते टेलर स्विफ्ट, BTS किंवा बाकीच्या हां. गोष्टी ऐकतात. मग त्याच्यात डान्सचा पार्ट किती आहे? म्हणजे माझा भाचा सगळ्या साइट्स म्हणजे सोशल प्लॅटफॉर्मवरती आणि माझी दिलेली की तो स्वाईपवर करतो. मग मला तेच भीती वाटते, की पुढच्या पिढीला मी सांगू शकणार आहे की नाही, की बाबा हे आपलं आहे. ही कला ही लावणी आपली आहे किंवा भरतनाट्यम आपलं आहे, कथ्थक आपलं आहे किंवा गोंधळ आपला आहे, आपला आहे, हो. जोगवा, वाघ्या-मुरळी, कोळी नृत्य. नाही, हे मुलं आता हे परफॉर्मच करत नाही रे. म्हणजे आता त्यांच्या पिढीचं किंवा त्या जनरेशनचं बोललो. आधीच्या जनरेशनमध्ये एक लावणीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन होता बघ, की बाबा ही लावणी आपल्या घरात नसावी हां, कोणीतरी करावी आणि आम्ही एन्जॉय करावी. कधी-कधी त्याला आयटम सॉन्ग बोले. तर त्या लेव्हलचा हिणकस टीकाकारांसाठी तुझं काय म्हणणं होतं आणि असेल? माझं तेव्हाही हेच म्हणणं होतं, की अ, अ, ती म्हण हिंदीमध्ये आय डोंट नो मला हे बोलायला पाहिजे की नाही, पण मी बोलू शकतो, बोल, बोल. की हत्ती चले बाजार, कुत्ते भौके हजार. करेक्ट. सो मला असं वाटतं, की मी हत्ती म्हणजे ऑफकोर्स ती म्हण इथे कशी लागू होती मला माहिती आहे, पण मी कशी लागू करतो ती, की आपण ना काही केलं तरी लोकांना बोलायचंच आहे. सो त्याच्यामुळे एकतर तुम्ही करा आणि बोलणी खा किंवा नाही करून पण बोलणी खा. कारण की जिथे लोकांनी देवाला सोडलं नाहीये, तिथे आपण तर पामरासारखे मनुष्य आहोत. म्हणजे जिथे मी काय एक्स्पेक्ट करू, की तू मला आणि मला असं वाटतं अपेक्षा हा शब्द मी माझ्या डिक्शनरीमधून काढून टाकलेला आहे. हं. मला कोणत्याही व्यक्तीकडून, कोणत्याही सिच्युएशनकडून अपेक्षा मी ठेवत नाही. जर आपण बोलतो आपलं आपलं विश्व आहे ना हे हो. ग्लॅमर खूप ग्लॅमर ग्लॅमर हा यहाँ पे लाईट वहाँ पे लाईट दे मला तू म्हणजे संवेदनशील एक माणूस आहेस. तुला असं वाटतं कधीतरी की आपण जे काही घेऊन आलोय डिलिव्हर करायचंय अजून छोटी गोष्ट आहे हे कुठेतरी या ग्लॅमरमध्ये हारवईल किंवा काहीतरी असं? नाही, मला नाही वाटत मी ग्लॅमरमध्ये हरवेन कारण की मी माझ्या मुळाशी इतकं जुडलेलो आहे किंवा जसं मी म्हटलं मी स्पिरिच्युअली इतकं जुडलेलो आहे आणि माझ्यासाठी माझा जिथेही मला कधी असं वाटलं की मी खूप ग्लॅमरच्या चकाकात हरवत चाललोय किंवा मी त्या दिशेने चाललोय, तर मी लगेच स्वतःला थांबवून मी रेग्युलर माणसांना जाऊन भेटतो. जी माझी रेग्युलर मित्र आहे, जे आपल्या फील्डमध्ये नाही आहेत. कारण की तिथून मला कळतं की नाही आयुष्यामध्ये अजून खूप करण्यासारखं आहे किंवा प्रत्येकाचं आयुष्य किती वेगवेगळं आहे. आपण जेव्हा ह्या फील्डमध्ये असतो तेव्हा फक्त आपण त्या सर्कलचा विचार करत असतो असं मला वाटतं. कुठल्याही फील्डचा असं मला वाटतं. सो त्या सर्कलच्या बाहेर जाऊन जेव्हा मी 4 लोकांना भेटतो तेव्हा मला कळतं की नाही, अजून आपल्याला खूप काही करायचं आहे. त्याच्यामुळे म्हणजे जर मला 5 लोकांमधून जरी 2 लोकांनी नाही ओळखलं तर कुठेतरी वाटतं की नाही काहीतरी कार्य करायचं बाकी आहे अजून. आणि आणि माय मदर इज द बेस्ट सोर्स ऑफ धिस थिंग मला डाऊन टू अर्थ ठेवण्यासाठी मला वाटतं. कारण की आजपर्यंत माझी आई मला कुठल्याही परफॉर्मन्सला उत्तम असं म्हणाली नाही. आजही देखील ती नेहमी माझ्या परफॉर्मन्सच्या वरती एक तिची टिप्पणी असते, की हे जरा असं झालं असतं ना किंवा याची एनर्जी जर अशी लागली असती तर अजून पण म्हणजे जिथे मला लोकं स्टँडिंग ओवेशनला मोकळे होतात. पण तिचं असं असतं, की नाही कदाचित मला वाटतं त्याच्यामुळे मी अजून इम्प्रूव्ह करतो. आणि तुम्ही हा भाग पाहिला तुमच्या लक्षात आलं की आशिषचा प्रवास हा खूप वेगळ्या नोटवर सुरू झाला कारण की स्वतःचा इनर कॉन्फ्लिक्ट असेल त्याच्या घरातून होणारा विरोध असेल त्याच्यातून मार्ग काढत तो आज एक
यशस्वी कोरिओग्राफर, जगभरात मराठीची लोककला लावणी नेणारा माणूस या लेवलचा कलावंत बनला. आणि ज्या माणसाने स्वतःच्या आईच्या चेहऱ्यावर तो आनंद उमटवला, जो त्याने आज सांगितलं की कुठेतरी त्याला वाटलं होतं की तो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसायला हवा, तो हक्क तिला मिळायला हवा, जो त्याने मिळवून दिला. आज कितीतरी लोकांचं पोट 40-50 घरं त्याच्यामुळे चालतात, कारण की त्याच्यामुळे म्हणण्यापेक्षा तो दुवा आहे, तो कामं करतो, त्याच्यासोबत कामं करतात Yes, आणि मला वाटतं आपण काम एकमेकांची मदतीने चालतात, पण त्याच्यामध्ये मुख्य माध्यम म्हणून तू काम करतोस. आणि आज तो तेवढं सगळं करून आज म्हणतो की मजा येते, पण अजून शिकायला हवं. तर आशिषकडनं घेण्यासारखं एवढंच आहे, चांगले माणूस राहा. आपल्या कलेमध्ये स्वतःला अधिकाधिक कसं निपुण करता येईल, आतमध्ये कसं घुसता येईल, ते जास्तीत जास्त लेवलला बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्यांवर प्रेम करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करा. वा, स्वतःवर प्रेम करा, जगत राहा. आणि स्वतःवर प्रेम करायचं जर तुम्हाला असेल, तर तुम्ही स्वतःला वेळ द्या आणि चांगल्या गोष्टी बघा. बघा. आणि चांगल्या गोष्टी जर तुम्हाला बघायच्या असतील, तर संहिता क्रिएशनचा मजा आली पाहिजे हा पॉडकास्ट पासून तुम्ही सुरू करू शकता. आणि संहिता क्रिएशनचं जे काही यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही, किंवा इन्स्टा पेज आहे किंवा FB पेज आहे, ते लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खूप काय काय करा ना, मजा करा. थोडक्यात मजा तसं करा. सोबत थोडक्यात मजा त्या करा. बेसोबत पण मजा करा आणि आपल्या आयुष्यात दिलखुलासपणे जगा आणि आनंद घ्या. थँक्यू सो मच, तू आलास. Thank खूप you. खूप खूप मजा आली. Thank जी you. तिथं अशी तिथे अशीच मजा तू डिलिव्हर करत राहा. प्लीज हा पेज फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्यासारखे असे अनेक कलाकारांचे चिटचॅट्स आहेत, ज्यांचे काही काही राज पण तुम्हाला बघायला मिळतील. सो प्लीज तुम्ही या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच, थँक्यू. आणि ही नथ तुझ्या हातात शोभून दिसेल. आणि अर्थातच हे हे ही गोष्ट आहे फार महत्वाची आहे. वा, मला वाटतं की येस, आज मी जे काय आहे ते वा वा वा. या आवाजांमुळे आहे. आणि हा आवाज मला एक सुखद झोप देतो रात्री. मला असं वाटतं की हे जेव्हा माझ्या पायात असतात, मला असं वाटतं. थँक्यू सो मच. थँक्यू.